कारण लोकांना ओल्ड एज होम म्हटलं की कन्सेप्ट असा वाटतो की तिथे नेऊन फक्त लोकांना टाकलं जातं किंवा त्यांची काळजी घेतली जात नाही, वृद्धांना फक्त नेऊन ठेवतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता गरजेच्या आहेत, म्हणजे त्यांची माइंडसेट आहे लोकांचा की ओल्ड एज होम इथे म्हणजे फक्त मुलं आई वडिलांना ठेवून देतात असं नाहीये, मुलं काळजीपोटी सुद्धा ठेवतात. ते माइंडसेट चेंज. मॅडम तर बाबा माझ्यासाठी देव आहेत. म्हणजे मॅडम पूर्णपणे आपल्या घरासारखं लक्ष देतात. खूप खूप म्हणजे आमचं सगळं करतात सुद्धा. नमस्कार, मी दिनेश वसंत पोळेकर, समर्थ जनाधार प्रतिष्ठान आयोजित द व्हॉइस ऑफ एंजल्स. द व्हॉइस ऑफ एंजल्स म्हणून आम्ही प्रत्येक आश्रमांना भेट देतो व त्यांच्या संचालकाशी चर्चा करतो. तर आज आम्ही आलो आहोत एज नेचर नेक्स्ट फाउंडेशन ह्या संस्थेला भेटण्यासाठी. आज आपल्यासमोर प्रांजल सुर्वे मॅडम आहे. सुर्वे मॅडम नमस्कार. नमस्कार सर. मॅडम, आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. नमस्कार, मी डॉक्टर प्रांजल सुर्वे, संस्थापक आहे एज नेचर नेक्स्ट फाउंडेशन ह्या संस्थेची. गेली 4 वर्ष मी संस्था चालवते. ओल्ड एज होम जे आहे आपलं ते अंधेरी वेस्ट भवन्स कॉलेज या लोकेशनमध्ये ते कार्यरत आहे. आणि तुमचा अचानक वृद्धाश्रम ह्या वृद्धांना सांभाळण्याचा कसं म्हणजे विचार केला? बघायला गेलं तर मी गेले 15 वर्ष हॉस्पिटल या फील्डमध्ये आहे. 4 वर्षापूर्वी जेव्हा मी ही संस्था चालू केली तेव्हा काही 4 ते 5 महिने प्रॉब्लेम्स आले, जेणेकरून म्हणजे वृद्धांकडे जेव्हा मी भेट द्यायचे किंवा त्यांच्याबरोबर बोलायचे, काउन्सिलिंग करायचे, त्याच्यानंतर असे प्रॉब्लेम्स आले की 1-2 डेथ झाल्या होत्या, त्या आम्हाला 4-5 दिवसानंतर कळाल्या. सेम वीकमध्ये तसाच रिपीट इन्सिडेंट झाला, तोही आम्हाला 3-4 दिवसानंतर कळाला. कारण ती लोक घरी एकटे होते. घरी एकटे असल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचता येत नाहीये किंवा ते शक्य नाही होत आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाहीये. तर ह्या विचाराने मी स्वतः पहिला 8 बेडचं संस्था चालू केली. आपली ओल्ड एज होम जे आहे ते 8 बेडचं चालू केलं. त्याच्यातून मग नंतर कळालं की काही प्रॉब्लेम्स आहेत लोकांना, त्या लोकांच्या प्रॉब्लेम्सला रिझॉल्व्ह करण्यासाठी म्हणून मग आपण आता हे 27 बेड्सचं रन करतो. हो, ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली बोलता तुम्ही, त्यावेळी कशा प्रकारे अडथळे उभे आणि त्यातून तुम्ही कसा मार्ग काढलात? प्रॉब्लेम्स बरेचसे येतात, कारण लोकांना ओल्ड एज होम म्हटलं की कन्सेप्ट असा वाटतो की तिथे नेऊन फक्त लोकांना टाकलं जातं किंवा त्यांची काळजी घेतली जात नाही, वृद्धांना फक्त नेऊन ठेवतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता गरजेच्या आहेत, म्हणजे त्यांची मेडिकल काळजी घेतली गेली पाहिजे, वयोवृद्ध असल्यामुळे त्यांचे डाएट बघितले गेले पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती पण त्यांना मला खूप समजावावं लागलं, त्यांच्याबरोबर बऱ्याच प्रकारे काउन्सिलिंग करावं लागलं. त्याच्यानंतर त्या लोकांचे माइंडसेट चेंज झाले, कारण त्यांना म्हणजे बोलण्याची गरज आहे, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करण्याची गरज आहे, जी घरी होत नव्हती. जरी घरी लोक असतील तरी ते पॉसिबल प्रत्येक वेळेस होत नाही. तर त्याला सोल्युशन म्हणून आपण त्यांची दिनचर्या तशा पद्धतीची ठेवलेली आहे. सुरुवातीला तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा किती वृद्ध होते आणि आता किती आहेत? सुरुवातीला आपली जी संस्था होती ती आपण 8 बेडची चालू केली होती. 8 बेडची चालू झाल्याच्या नंतर ती सगळं 8 बेड पूर्ण फिल होण्यासाठी, म्हणजे सगळे बेड आपले भरण्यासाठी 5 ते 6 महिन्याचा कालावधी माझा गेला होता. आणि आता आपण 3 वर्ष कंप्लीट झाले, आता आपण 4थ्या वर्षात आहोत आणि म्हणजे आता 27 बेड आहेत. 27 पूर्ण फुल्ली ऑक्युपाईड आहेत. आणि आता किती आहे तुमच्याकडे? 27 बेड आहेत आणि 27 वृद्ध आपण. ह्या 27 वृद्धांची काळजी कशी घेतली जाते? त्यांचा मेडिकल, त्यांचा व्यायाम कशा प्रकारे केला जातो? 27 वृद्धांचं हे टाइम टेबल आहे. म्हणजे सकाळी आपण जसं 8:30 वाजता आपलं रुटीन चालू करतो, 8-8:30ला त्यांचंही रुटीन चालू होतं. त्यांचा आंघोळ वगैरे होते. आपल्याकडे केअरटेकर्स आहेत, नर्सेस आहेत, मॅनेजर आहेत, फ्लोअर कोऑर्डिनेटर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, जे त्यांना टायमिंग दिलेले आहेत. 8:30 वाजता उठल्याच्या नंतर त्यांची आंघोळ वगैरे होते, मग त्याच्यानंतर त्यांचा नाश्ता होतो. नाश्ता झाल्यानंतर त्यांचं आपल्याला ग्रुमिंग, आपण जसं ग्रुमिंग करतो तसं त्यांनाही ग्रुमिंगची गरज आहे. त्यांनाही फ्रेश वाटावं यासाठी त्यांचं ग्रुमिंग होतं. मग त्याच्यानंतर त्यांच्या एक्सरसाइजेस होतात. एक्सरसाइजेसमध्ये त्यांची स्टिफनेस राहू नये बॉडीमध्ये, म्हणून आपण एक्सरसाइजेस घेतो. सो ते झाल्याच्या नंतर आपले डॉक्टर्स येतात, वायटल्स चेक करतात. सो त्यांची मेडिकल काळजी तशा पद्धतीने घेतली जाते. नर्सेस आहेत तर त्यांचे मेडिकेशन जे आहेत ते टाइम टू टाइम बेसिसवरती त्यांना दिले जातात. केअरटेकर्स आहेत ते त्यांचा मसाज करतात, जेणेकरून त्यांची स्किन मॉइश्चराईज राहावी, त्यांना त्रास होऊ नये, ॲलर्जीज होऊ नये, इन्फेक्शन होऊ नये, ह्याच्या पद्धतीने त्यांना लोशन्स वगैरे आहेत ते अप्लाय केले जातात. फ्लोअर कोऑर्डिनेटरचं काम आहे बेसिकली सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन करणं, त्यांना एकत्र आणणं, त्यांच्याबरोबर गेम्स खेळणं, ॲक्टिव्ह ठेवणं, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करणं. अशा पद्धतीने त्यांची दिनचर्या आहे. आणि त्यांना तशा पद्धतीने डाएटही दिलं जातं. डायटिशियन्स येतात, डाएट त्यांचं प्रत्येकाचं डायटिशियनने सांगितलेलं आहे, त्याचाही आपण रेकॉर्ड मेंटेन करतो आणि पिरियडिकली त्याचा चेकही करतो, असं आहे. आणि आता तुम्ही 26-27 बोललात बरोबर, तर त्यांचं वयाची लिमिट काय आहे?
आता आपल्याकडे सगळ्यात कमी जे वय आहे ते 42 इयर्सची एक लेडी आहे, ताई आहेत आपल्याकडे, आणि 101 अंकलचे 101 वर्षाचे अच्छा, म्हणजे 70-80 आजोबा आहेत. प्लस जास्त हो, करून. सगळे 70-80 प्लस आहेत. 70-80 प्लस असल्यामुळे त्यांचा मेंटली इश्यू असतो, हो. तर त्यावेळी तुम्ही ते कसे हँडल करता? बऱ्याच वेळेस आता म्हणजे 10 पैकी 7 ते 8 लोकांना अल्झायमर आणि डिमेन्शिया आहे. सो त्याच्यासाठी म्हणजे त्यांना आपण एंगेज ठेवतो, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करतो, ऍक्टिव्हिटीज, गेम्स आहेत त्यांच्याबरोबर, जे त्यांच्या माइंडला थोडीशी चालना देतात. प्रत्येकाच्या केबिनमध्ये आपण टीव्हीज लावलेले आहेत, सो त्यांचा टीव्ही बघण्यामध्ये थोडासा वेळ जातो. आणि स्टाफ फ्लोअर कोऑर्डिनेटरचं कामच हे आहे की त्यांच्याबरोबर आणि वयोवृद्धांबरोबर इंटरनलीही कोऑर्डिनेट करणं आणि त्यांच्याबरोबर गेम्स खेळून त्यांना ऍक्टिव्ह ठेवणं, एंगेज ठेवणं. मी आमच्या प्रेक्षकांना आपल्या आई वडिलांबद्दल काय संदेश देऊ शकता? म्हणजे मला फक्त एकच सांगायचं आहे किंवा जागृत करायचंय. माइंडसेट आहे लोकांचा की ओल्ड एज होम इथे म्हणजे फक्त मुलं आई वडिलांना ठेवून देतात असं नाहीये, मुलं काळजीपोटी सुद्धा ठेवतात. ते माइंडसेट चेंज करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वृद्धाश्रमाच्या पॉलिसीज वेगळ्या आहेत, पद्धती वेगळ्या आहेत. पण घरी एकटेपणा असतो, घरी आपण त्यांना 24 तास वेळ देऊ शकत नाही. आपल्यालाही बाहेर जाणं गरजेचं आहे, काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामधून त्यांचा एकटेपणा वाढतो आणि अल्झायमर डिमेन्शियाच्या स्टेजेस येतात किंवा त्यांची चिडचिड होते. साहजिक आहे, त्यांची चिडचिड झाल्यानंतर आपलीही होते. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही अशा संस्थेमध्ये ठेवू शकता. जर का नाही ठेवू शकत आहे तर घरी तुम्ही थोडासा प्रयत्न करा त्यांनाही वेळ देण्यासाठी. त्यांना तुम्ही तुमचा थोडासा वेळ द्या, त्यांच्याबरोबर घरातले तुमचे 10 मिनिटं आल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करा, बोला, बसा. तेवढं जरी केलं तरी पण ते खूप सफिशियंट होऊन जातं, कारण त्यांना डिपेंडन्सीची सवय नसते आणि त्या वयोवृद्धांमध्ये डिपेंडन्सी क्रिएट होते. सो तो फक्त एक फॅक्टर आहे की जो समजून घेतला पाहिजे घरच्यांनी सुद्धा. त्याच्यामुळे जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत की त्यांची चिडचिड होते किंवा घरातले त्यांना असं वाटतं की मला कोणी समजून घेत नाहीये, माझ्याशी कोणी गप्पा गोष्टी करत नाहीये, तर ते प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह होतील असं मला वाटतंय. आणि जर तुमच्या ह्या संस्थेमध्ये कोणाला यायचं असेल तर कशा प्रकारे संपर्क करायचा? माझा नंबर आहे 8291531953. हा माझा नंबर आहे. मी संस्थापकच आहे. माझ्याशी तुम्ही डायरेक्टली कम्युनिकेट करू शकता. मी ॲड्रेस, लोकेशन जे आहे ते आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत शेअर करते, जेणेकरून तुम्ही व्हिजिटही करू शकता. आणि तुमच्या ह्या आश्रमचं फ्युचर का, भविष्य का बघता तुम्ही? माझं भविष्याचं असं प्लॅन आहे की एकतर मल्टिपल सिटीजमध्ये मी हे माझी संस्था जी आहे ती चालू करावी. ॲटलिस्ट एका ठिकाणी मी 25 ते 30 मिनिमम बेडचा क्रायटेरिया ठेवते. त्याच्या हिशोबाने जर का असं कोणी असेल की ज्यांना अशी संस्था चालू करायची आहे, कारण ही माझी जी आहे ती अंधेरीमध्ये आहे. डेफिनेटली मी स्वतः एकटी मल्टिपल ठिकाणी नाही जाऊ शकत. जर तिकडच्या लोकांना, जसं ठाण्याचे काही लोक आहेत की ज्यांना आहे की त्यांना पण काही चालू करायचं आहे किंवा काही योगदान द्यायचं आहे सोसायटीमध्ये, तर ती लोकही आपल्याला कम्युनिकेट करू शकतात. मी त्यांना पूर्ण संस्थेचं मार्गदर्शन, गायडन्स हे सगळ्या पद्धतीने करायला तयार आहे. तिथल्या लोकांच्या सर्व्हिसेससाठी आपण त्यांना तत्पर आहोत मदत करण्याला. धन्यवाद मॅडम, आपण वेळात वेळ करून आम्हाला दिला. तुम्हाला भविष्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कम्प्लीट पॅरालिसिस होता त्यांना, दोन्ही साईड, लेफ्ट राईट दोन्ही साईड, आणि बेड रिडन होते कम्प्लीट. उठायचे नाही, बसायचे म्हणजे आणलं ते पूर्ण ऑलमोस्ट, कम्प्लीट बेड. म्हणजे पूर्ण टोटली हे तुम्ही हे केलंय. त्यांना चाललं सांगा, त्यांना उभं राहायला सांगा. काका उभे राहा. मॅडम खरंच तुम्हाला हे आशीर्वाद आहे मॅडम, खरंच. हो, उभे राहणे ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही बोलता का बेडवरती होतात, टॉयलेटला जायला सांगतात, बसा झालंय वगैरे. कम्प्लीट बेड रिडन होते, पूर्ण पॅरालिसिस मारलेला. कुपरमधून डायरेक्ट घरी कॉन्टॅक्ट घरचे करतात. बहीण आहे, बहीण गावी वगैरे गेली की मग नाही पॉसिबल होत कॉन्टॅक्ट करणं. आणि भावाचा मुलाकडे होते, पण ती रूम खूप लहान होती आणि मग हे पॅरालिसिसमुळे त्यांना काय मॅनेज करणं होत नव्हतं वगैरे. मग आपल्याकडे आणलं होतं त्यांनी. आपली दैसाची ब्रांच होती तेव्हापासून येते आपल्याकडे. अच्छा, दैसरला बनवतो. हो, दैसाच्या ब्रांचला आले होते तेव्हापासून. हे दोन्ही मसाज जे आहे ते डेली बेसिसवरती सगळ्यांना देतो. आज कांस्य थाळीचं मसाज असेल तर मग दुसऱ्या दिवशी फूट मसाजरचं मशीन असतं. अशा दोन्ही प्रकारे आपण अल्टरनेट मसाज मशीन आपण त्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत. सो ते दोन्ही मशीन्स मध्ये फॅसिलिटी अवेलेबल आहे. किती वेळ लागतो? दोघां मशीन मध्ये 15-15 मिनिटं. हो, प्रत्येक पेशंटला 15 मिनिटं. मग आपण सकाळी त्यांचं ग्रूमिंग वगैरे झालं, त्यांचे एक्सरसाइजेस वगैरे झाल्या की मग 1 बाय 1 सगळ्यांना आपण या मशीनवरती अलाव करतो.
म्हणजे जेणेकरून त्यांचे डेलीचे जे एक्सरसाइजेस मसाजचे जे आहेत त्या इथे होऊन जातील अच्छा, असं म्हणजे आहे. प्रत्येक पेशंटला ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना नाही नाही, आपण सगळ्यांना बाय डिफॉल्ट देतो. सगळ्यांना हो हो देतो हो हो सगळ्यांना देतो, कारण ब्लड सर्क्युलेशनचं त्यांचं होणं गरजेचं असतं, कारण ऍक्टिव्हिटी नसतात, एका ठिकाणी बसून बसून तेवढं चालना नसते शरीराला. त्याच्यामुळे मग आपण दोन्ही मशीनचा मसाज जो आहे तो प्रत्येक पेशंटला डेली बेसिसवरती देतो. ह्याच्या व्यतिरिक्त केअरटेकर्स आहेत ते हँड मसाज करतात, ऑइल वगैरे लावून. हलक्या हाताचा मसाज असतो तो, म्हणजे त्यांचं थोडंसं ब्लड सर्क्युलेशन हाताचं आणि पायाचं अप्पर बॉडीचं पण व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याच्या हिशोबाने. म्हणजे पूर्णपणे तुम्ही मेडिकल हो 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 काळजी करताय. हो, मेडिकल गोष्टी पण आपण. तुमचं नाव सांगा. चंद्रप्रभा विक्रम सावरडेकर. आणि तुम्ही किती वर्ष झालं इथं आलात? 7 महिने झाले. राहायला कुठे तुम्ही? परेलला. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पायाला? नाही, पायाला माझ्या जरा हे झालं, सेफ्टी झालं होतं ना, झालं व्यवस्थित. पायाला जरा सूज येते म्हणून आराम करण्यासाठी. आश्रम मध्ये सुविधा मिळतात तुम्हाला सगळ्या? सगळं मिळतं, व्यवस्थित आहे. सगळं ऍक्टिव्हिटी, जेवण बिवण सगळं व्यवस्थित? होतं. अच्छा. त्याच मुली चांगल्या ते 6 महिने झाले तुम्हाला येऊन? आहेत. 7 महिने आता 7 अच्छा, मग घरी कोण भेटायला येतं? हा, मी गव्हर्नमेंट सर्वंट. गव्हर्नमेंट नोट कोणत्या याच्यामध्ये होतात? होम डिपार्टमेंट. कोणता म्हणजे काय मंत्रालय. मंत्रालयामध्ये होता? सचिवालय. हा, अच्छा. 35 वर्ष नोकरी केली. हा आज मी रिटायर आहे, हा. पेन्शनर. अच्छा, तर पायाचं दुखणं बरं झालं? पाहायचं दुखणं बरं, फक्त त्याला चालायला जरा त्रास होतो. मग सुविधा मिळतात ना तसं? सगळं. मेडिकल सगळं खूप सगळं मिळतं. व्यवस्थित मिळतं ना सगळं? चालेल. मेरो घरी किती जण आहेत? घरी आई आहे, भाऊ भाऊज आहे आणि त्यांची एक मुलगी आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला? मला ॲथलेटिक्सचा प्रॉब्लेम आहे. अच्छा, मग आता बरे आहेत का? म्हणजे मला चालायला नाही जमत. चालेल. हा, आश्रम मध्ये किती वेळ झाला येऊन? आता 5 महिने झाले. 5 महिने झाले. हा, कशा प्रकारे इथे सुविधा मिळतात तुम्हाला? खूप छान आहेत. आणि आमच्या मॅडम तर बाबा माझ्यासाठी देव आहेत. अच्छा, म्हणजे मॅडम पूर्णपणे आपल्या घरासारखं लक्ष खूप देतात? खूप खूप म्हणजे आमचं सगळं करतात सुद्धा, एक वेळ पडली तर. अच्छा, हा, असं नाही की आम्हाला केअरटेकरच पाहिजे असं नाही. म्हणजे तुम्हाला आता नाही असं म्हणजे एवढं लक्ष देतात मॅडम तुमच्यावरती? देतात. मी घरची तर आठवण येते, हा. पण आता ह्या आल्या ना तर असं वाटत नाही की आपलं घरचं कोण हवं. मी यांना माझ्यात आई बघते, खरं अच्छा. खोटं नाही सांगत. हा मॅडम, एक प्रश्न असा होता माझ्याकडे की आता एवढे जण आहेत, सर समजा तुम्ही एखाद्या वेळी आलात नाही किंवा 2-3 दिवस झाला नाही, मग कशा प्रकारे माहोल असतो इथे? त्यांना कारण त्याचं कारण असं आहे, कारण काही लोक भावनिक असतात, जसं आता काही बोलला तशा. कसं तुम्हाला? मी आणि माझे हस्बंड दोघंही असतो, त्याच्यामुळे मी नसले तर ते फुल टाइम असतात, ते नसले की मी. पण आमच्या दोघांपैकी एक जण कंपल्सरी असतं. असं आता जेव्हापासून ओल्ड एज होम चालू केलं तेव्हापासून माझं असं आतापर्यंत 4 वर्षामध्ये एकदाही असं नाही झालं माझी पूर्ण फॅमिली आम्ही बाहेर गेलोय म्हणजे आमच्या दोघांपैकी एक जणाला कंपल्सरी व्हावं लागतं. का? कारण ह्या लोकांना अटॅचमेंट आहे, ते फॅमिली फील फॅक्टर आहे. त्याच्यामुळे काय होतं की आम्ही नाही आलो की मग ती लोक अपसेट असतात किंवा ती लोक कधी जेवत नाहीत किंवा मग थोडीशी चिडचिड होते. सो त्याच्यामुळे आमच्या दोघांपैकी एक जण कंपल्सरी असतात.